नमस्कार मित्रांनो, हे जे समोर हे जे प्राचीन अवशेष बघतायत ना, याबद्दलच मी तुम्हाला आज माहिती देणार आहे. हे जे आहे ना, ह्याला भारवाहक म्हणतात. म्हणजे मंदिराचा जो कळस असतो ना, त्या कळसाचा संपूर्ण भार भारवाहकांवरती असतो. हे बघा. आणि मी सध्या आहे मरोळमध्ये आणि माझ्या समोर जे बघताय ते मरोळेश्वर मंदिर आहे. आणि मरोळचं नाव सुद्धा ह्या मरोळेश्वरावरनं पडलंय. तर हे अवशेष इथे काय करतायत ते मी तुम्हाला सांगतो. आता जे मेट्रोचं काम चालू होतं ना, त्यावेळेला हे अवशेष जमिनीखाली सापडले होते आणि ते इथे आणून ठेवलेले आहेत. तर हे शिलाहारकालीन राजवटीतले मंदिराचे अवशेष आहेत. जर तुम्ही माझे मागचे व्हिडिओ जाऊन पाहिलेत ना मित्रांनो, तर माझ्या व्हिडिओमध्ये शिलाहार आणि यादवांच्या काळातल्या बऱ्याच ऐतिहासिक गोष्टी मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि शिलाहार आणि यादव हे बऱ्याच लोकांना माहिती नाहीत की ते कुठली राजवट होती. काही लोकांना असे उत्तर भारतीय वाटतात, पण शिलाहार हे आपले मराठे होते, जे शिवाजी महाराजांच्या आधीचा जो काळ होता ना, तो शिलाहारांचा आणि यादवांचा काळ होता. आणि शिलाहारांनी उत्तर कोकण, दक्षिण कोकण आणि मुंबईच्या काही भागावरती, त्याचबरोबर कोल्हापूर अशा ठिकाणी आपली राजवट स्थापन केली होती. तर शिलाहारांनी आपल्या मराठी माणसासाठी काय केलं, तर शिलाहारांनी ही जी मंदिर संस्कृती जी दिली ना, ही मराठी मंदिर संस्कृती म्हणून ओळखली जाते. त्यावेळेला शिलाहारांनी बरीच मंदिरं मुंबईमध्ये बांधलेली. त्याच्यापैकी काही अवशेष आपल्याला इथे पाहायला मिळतात. जसं अंबरनाथचं पण मंदिर आपल्याला पाहायला मिळतं, ते पण शिलाहार राजवटीतलंच बांधलेलं आहे. शेती व्यवसाय कसा करायचा, दुग्धजन्य व्यवसाय कसा करायचा, जमिनीचे करार कसे करायचे, हे मराठी माणसाला शिकवलं शिलाहारांनी. आणि त्याच्यानंतर यादवांचा काळ आला. शिलाहारानंतर यादवांनी आपल्याला काय शिकवलं, वारकरी संप्रदाय आहे ना, ते यादवांच्या काळात घडलं. ज्ञानेश्वरांनी जी ज्ञानेश्वरी लिहिली ती यादवांच्या काळात लिहिली. राजवट चांगली होती, त्याच्यामुळे ज्ञानेश्वर घडले, ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहू शकले, वारकरी संप्रदाय घडलं. जर त्यावेळेला जर मराठीला सपोर्ट केला नसेल, तर आज ज्ञानेश्वरी कुठल्या तरी वेगळ्या भाषेत लिहिली गेली असती. समजलं का? म्हणजे ते सांगण्याचा उद्देश हाच आहे की जर राजवट चांगली असेल ना, तर संस्कृती टिकते, भाषा टिकते. आणि जर भाषा टिकवायची असेल ना, तर आपल्याला इतिहास जाणून घ्यावा लागतो. तर ही सांगितलेली माहिती आपल्याला कशी वाटली ते मला कमेंट सेक्शनमध्ये लिहायला विसरू नका. जर तुम्हाला ह्या जागी येऊन भेट द्यायची असेल, तर ह्याचं करंट लोकेशन मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतोय. तिथून तुम्ही ते स्क्रीनशॉट काढून ते ॲक्सेस करू शकता. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला पण फॉलो करायला विसरू नका. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. धन्यवाद.